नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कॉकरोच जनता पार्टी या गोष्टी, मेलोडी, त्याच्यानंतर हे IPL वगैरे हे बातम्या, हे कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला इतकं मोठं महत्त्व, या बातम्या, इंस्टा अकाउंट हॅक, कोणतरी एक सरन्यायाधीश बेरोजगार लोकांना काहीतरी कॉकरोचचं काहीतरी त्यांनी संबोधलं आणि ते प्रकरण आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे. काय फालतूगिरी चालू आहे? काहीतरी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी म्हणजे काही पण काढायचं आणि काही ट्रेंडिंगला आणायचं. मला तर त्या कॉकरोच जनता पार्टी फिरटी याला काहीच म्हणजे एक मूर्खपणा म्हणावा लागेल. याला काही अर्थ नाही. काहीतरी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी काढ आणि त्याचे एवढे फॉलोअर्स झाले. जे चांगल्या जॉबला आहे, जे चांगल्या जॉबला आहे, ज्यांची चांगली लाईफ सेट आहे, त्यांनी त्या कॉकरोच जनता पार्टीला सपोर्ट केला आहे, फॉलो केलं आहे. आणि आता तो म्हणे काहीतरी कॉकरोच जनता पार्टीचं इंस्टा अकाउंट हॅक झालं आहे. मेटाने जे काही बॅकअप अकाउंट होतं तेही काहीतरी बंद केलं आहे, काहीतरी असं न्यूज येत आहे. काय चालू आहे फालतूगिरी? देशात आर्थिक संकट आहे, मान्य आहे. एका बाजूला मोदी लोकांना सांगत संकट आणि ते फक्त मात्र त्या गोष्टी अपनावत नाही, विदेशात जातात, हे करतात ते करतात. मग आपल्याला लोकशाहीचा उपयोग करत असताना ज्यावेळेस आपण मतदान करतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टी समजत नाही का? त्यावेळेस समजत नाही का आपल्याला की आपण कोणत्या माणसाला निवडून देतोय? जात, धर्म, त्याच्यानंतर तुमच्या कमकुवत नसेवर हे ठेवून इतर देश बघा किती पुढं गेले आणि आपला देश फक्त जात, धर्म, राजकारण, हा मोठा कसा झाला, तो मोठा कसा झाला, हे फालतूगिरी, याच्यामुळं आपला देश थोडासा मागास होत चाललेला आहे. त्याच्यामुळं निवडणुकीच्या वेळेस हा विचार केला पाहिजे आपण की आपण अशा माणसाला निवडून देतोय. आता विचार करून काय उपयोग आहे? त्याच्यामुळं आपणही विचार केला पाहिजे की आपण काय करतोय, आपण कोणत्या गोष्टीला समर्थन देतोय. उगाच एक बेरोजगार लोकांची कॉकरोच जनता पार्टी काढायची, फक्तच काहीतरी कमी लेखायचं, काहीतरी म्हणजे झुरळांची पार्टी. आता झुरळं म्हणायचं काय आपण आपल्याला, आणि त्यांना आपण फॉलो करायचं म्हणजे अर्थात काय? याचा उद्देश काय होतो? मला हे ते एकदम मिथ्या वाटतंय. त्याच्यामुळं काही गोष्टी ट्रेनिंगला करायच्या, काही त्याला अर्थही नसताना. आणि ह्या गोष्टीचा विचार आपण दर पंचवार्षिकला केला पाहिजे की जनतेचे सेवक म्हणून आपण ज्या लोकांना निवडून देतोय त्या लोकांचा आपण विचार तेव्हाच केला पाहिजे जेव्हा निवडणुका येतात. नंतर विचार करून काय उपयोग आहे? त्याच्यामुळं सर्वांनी हा विचार केला पाहिजे. एज्युकेटेड लोक आहेत, बाकीचे लोक म्हणतायच की तुम्ही जात धर्म नावाखाली तुमचा देश भरडला जातोय. तीच परिस्थिती आत्ता